राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रत्येकाने काळजी स्वतः घेणं आवश्यक आहे। परंतु सध्या बहुतांश ठिकाणी कोरोना नियमावलींचं पालन होत नाही। नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे नियंत्रणात असलेली परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे कोरोनाचे नियम मोडणाऱ्यास गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। तसेच लोकांनी नियम पाळले नाहीत तर नाइलाजास्तव लॉकडाऊन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय। सांगली, मिरज, इस्लामपूरमध्ये कोरोना हॉस्पिटल सुरू आहे। मात्र गरज भासल्यास खाजगी रुग्णालय कार्यान्वित केली जातील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे। सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे। मात्र जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 11 रुग्ण आढळले तर 13 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे। महानगरपालिका क्षेत्रात अवघा एकच रुग्ण आढळला। याशिवाय जत तालुक्यात 3 रुग्ण, खानापूर तालुक्यात 2 रुग्ण, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात येते। त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे। सांगली जिल्ह्यातही कोरोना चाचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे। मागील 24 तासात जिल्ह्यातील 1406 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे। यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 263 पैकी 3 जण बाधित आढळलेत तर 1146 अँटीजन चाचणीमध्ये 10 जण बाधित असल्याचं स्पष्ट झाले। दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 13 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 48,384 रुग्ण आढळलेत। त्यापैकी 1,757 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 46,507 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सध्या जिल्ह्यात 120 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। शिराळा तालुक्यातल्या तडवळे येथील भर दुपारी 12च्या दरम्यान ऊसतोड कामगाराच्या 11 महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालाय। सुफियान शमशुद्दीन शेख असं दुर्दैवी मुलाचं नाव आहे। या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय। या बिबट्याचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंतरीय या शिवारातील कृष्णांत शामराव पाटील यांच्या शेतातील ऊसाला तोड आली आहे। यासाठी शमशुद्दीन शेख यांच्यासह 5 कुटुंबातील महिला आणि पुरुष हे ऊसतोड करत होते। या ठिकाणी सुफियान यासह इतर 2 मुलांना बसवलं होतं। सुफियान याला ऊसाच्या बारक्या कांड्या करून खाण्यास दिल्या। इतर 2 मुले थोडी मोठी असल्याने ते इतरत्र खेळत होती। दुपारी 12च्या दरम्यान शेजारी ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफियान याच्या नरड्याला पकडून ऊसात धूम ठोकली। ही घटना सुफियानच्या वडिलांनी पाहिली आणि त्यांनी आरडाओरडा केला। यावेळी सर्वच ऊसतोड कामगारांनी बिबट्याचा पाठलाग केला। त्यामुळे 300 फुटावर बिबट्या बालकाला टाकून पळून गेला। या जखमी बालकाला ऊसतोड कामगारांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणलं। मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता। याबाबत पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली। या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांनी गर्दी केली। सत्ताधारी भाजपाचे नाराज 7 नगरसेवक सोमवारी रात्री उशिरापर्यंत संपर्काच्या बाहेर असल्याने भाजपाच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचं संख्याबळ सोमवारी रात्री केवळ 34 ते 36 पर्यंत होतं। तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत नाराज असलेल्या 9 नगरसेवकांचे मन वळवण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी एकसंघ झाली आहे। सध्या त्यांचं संख्याबळ 34 वर आहे। भाजपाचे नाराज नगरसेवक आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा आघाडीकडून आजही केला जातोय। त्यामुळे महापालिकेत भाजपाला धक्का बसणार की सत्ता राखणार याचा फैसला मंगळवारी होणार आहे। तर महाविकास आघाडीचा उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी, मेनुद्दीन बागवान की उत्तम साखळकर याचा फैसला मंगळवारी सकाळी 9 वाजता होणार आहे। त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मी कामटेला ओरडले आणि त्याला विचारलं, खोटं बोलू नकोस, कुठे आहेत ते दोघे आरोपी? दोन्ही आरोपींना घेऊन ये, थापा मारू नकोस, ताबडतोब हजर हो, असं युवराज कामटेला सुनावल्याची साक्ष तत्कालीन पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांनी न्यायालयात दिली आहे। बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे। सरकार पक्षाने बचाव पक्षाच्या वकिलांच्या प्रश्नांवर घेतलेल्या आक्षेपांमुळे बचाव पक्षाच्या वकिलांची भंबेरी उडाली। तसेच बचाव पक्षाचे वकील विकास शिरगावकर पाटील हे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे यांचा उलट तपास घेत असताना त्यांनी त्यांच्या मोबाईलवरील त्यांच्याकडे असलेला एक व्हिडिओ पुरावा दाखल काळे यांना दाखवून त्यातील कोथळे आणि भंडारे पळून गेल्याचं संभाषण पत्रकारांसमवेत बोलतानाचं असल्याचं सांगितलं। त्यावर काळे यांनी कोथळेच्या नातेवाईकांना समजून सांगत असताना कुणीतरी तो व्हिडिओ घेतला असल्याचं सांगितलं। पाटील वकिलांच्या मोबाईलवरील क्लिपचा संदर्भ आल्याने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पाटील वकिलांचा मोबाईल कोर्टात हजर करून त्या व्हिडिओची शहानिशा होणं गरजेचं असल्याबाबत कोर्टाला विनंती केल्यावर कोर्टाने पाटील वकिलांना त्यांचा मोबाईल कोर्टात हजर करण्याबाबत सांगितलं। त्यामुळे बचाव पक्षाचे पाटील वकील चांगलेच अडचणीत आले होते। अखेरीस कोर्टाने ते रेकॉर्डिंग सीडीवर घेऊन कोर्टात हजर करण्यास सांगितलं।
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रत्येकाने काळजी स्वतः घेणं आवश्यक आहे. परंतु सध्या बहुतांश ठिकाणी कोरोना नियमावलींचं पालन होत नाही. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे नियंत्रणात असलेली परिस्थिती बिघडायला वेळ लागणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम मोडणाऱ्यास गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच लोकांनी नियम पाळले नाहीत तर नाइलाजास्तव लॉकडाऊन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. सांगली, मिरज, इस्लामपूरमध्ये कोरोना हॉस्पिटल सुरू आहेत. मात्र गरज भासल्यास खासगी रुग्णालय कार्यान्वित केली जातील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणतीही खासगी शाळा शैक्षणिक शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांवर अन्याय किंवा नुकसान करणार नाही असे आदेशच सर्व शाळांना न्यायालयाने दिले आहेत. पालकांनी शैक्षणिक शुल्क 6 महिन्याच्या हप्त्यात द्यावे. तरीही पालकांनी शुल्क नाही भरल्यास विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही असे स्पष्ट निर्देश न्यायालयाचे आहेत. मात्र जत तालुक्यातील काही खासगी शाळा संस्था इंग्लिश मीडियम स्कूल दुष्काळी तालुक्यातील पालकांवर शुल्क वसुलीसाठी अन्यायाची भूमिका घेत आहेत. अशी सक्ती करू नये यासाठी संबंधित सर्व शाळांना सूचना कराव्यात. अन्यथा संबंधितांची पालकमंत्री, शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करेन असे निवेदन जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांना दिले. या निवेदनात म्हटलं आहे की कोरोना महामारी पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यवसायाचं नुकसान झाले. अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात येत नसतानाही शाळांकडून विद्यार्थ्यांवर फी वसुलीचा जोर वाढत आहे. बोर्डाचे ऑनलाईन फॉर्म तसेच प्रॅक्टिकल परीक्षा याकरिता विद्यार्थ्यांकडून सक्तीने शैक्षणिक शुल्क वसुली करत आहेत. याशिवाय बोर्डाचे फॉर्म भरले जाणार नाहीत आणि तुमचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल असा दबाव टाकत आहेत. ज्या शाळांकडून असे प्रकार केले जातील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. त्यांना सूचित करावं की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करू नये आणि शैक्षणिक शुल्काची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर सकल ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी रोजी सांगलीत होणारा महामेळावा स्थगित करण्यात येतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आवाहन आणि मेळाव्याचे प्रमुख पाहुणे आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही हा मेळावा पुढे ढकलण्यास सांगितल्याची माहिती स्वागताध्यक्ष अरुण खरमाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वागताध्यक्ष खरमाटे पुढे म्हणाले, महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असताना कोरोना रुग्ण वाढत असल्याने मेळावा पुढे ढकललाय. या काळात संघटनेकडून जिल्ह्यातील 700 पैकी 500 गावांपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. किमान 50,000 लोकांची उपस्थिती मेळाव्याचं नियोजन होतं. मात्र आता पर्याय नाही. या काळात ही जनजागृती पुढे सुरू ठेवणार असून कोरोना संपल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने मेळाव्याची तयारी करणार आहे. मेळाव्यामध्ये 2021 ची जनगणना जातीनिहाय करावी. मंडल आयोगाच्या शिफारसीची 100% अंमलबजावणी करावी. सरकारी भरतीत ओबीसींचा अनुशेष भरावा. यापुढील नोकर भरती प्रवर्ग निहाय करावी. शेतीला उद्योगाचा दर्जा आणि शेतीमालाला खर्चावर आधारित भाव द्यावा. ओबीसी महामंडळाला 1000 कोटी अनुदान द्यावं आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांचा 7/12 फेरफार दुरुस्तीसह प्रलंबित नोंदी तसेच बँक बोजा कमी करण्यासाठी 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्या नागरिकांची फेरफार संबंधी ऑफलाईन प्रकरणे प्रलंबित असतील त्यांनी अर्जासह संबंधित तालुक्याच्या फेरफार कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलंय. जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी म्हणाले, राज्य शासनाचा 7/12 संगणकीकरण अद्ययावत करणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून राज्यातील सर्व हस्तलिखित 7/12 पूर्णपणे बंद करून ऑनलाईन 7/12 उपलब्ध करून देणं हे उद्दिष्ट आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार 7/12 संगणकीकरण अद्ययावतीकरणासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र फेरफार कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत तहसीलदार यांनी तालुका स्तरावर स्वतंत्र फेरफार कक्ष स्थापन करून यामध्ये प्रत्येकी एक डाटा ऑपरेटर, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सदर कक्षात इंटरनेट प्रिंटरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीमध्ये तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी गांभीर्याने लक्ष घालून काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर चौधरी यांनी दिलेत.